श्री स्वामी समर्थ स्वामीमय जीवन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी सर्वांचे मनापासून स्वागत करते। तर उद्या आहे चैत्र महिन्यातील संकष्टी चतुर्थी। तर ही चतुर्थी दर महिन्याला आपण साजरी करत असतो। चतुर्थीच्या दिवशी आपण भगवान श्री गणेशाची पूजा करत असतो आणि संध्याकाळी चंद्रोदय झाल्यानंतर चंद्राचे दर्शन करून आपण उपवास सोडत असतो। असे म्हटले जाते की या दिवशी गणपतीची पूजा केल्याने आपल्या मनोकामना पूर्ण होतात। संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणेश भगवानाची पूजा करून चंद्रोदय झाल्यानंतर गणपती बाप्पांना मोदकांचा नैवेद्य दाखवून आरती करून नंतर उपवास सोडला जातो। तर आपण पाहूयात एप्रिल महिन्याच्या संकष्टी चतुर्थी उद्या आहे आणि त्याचा वेळ आणि तिथी मुहूर्त काय आहे। तर चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी या तिथीला आपण संकष्टी चतुर्थीचे व्रत करत असतो। हा दिवस गणपती बाप्पांना समर्पित केला जातो। या एप्रिल महिन्याची संकष्टी चतुर्थी उद्या म्हणजे 16 एप्रिल रोजी आहे। तर या दिवशी आपण गणपती बाप्पांची आराधना करून व्रत करत असतो। असे म्हटले जाते की चतुर्थीच्या दिवशी व्रत केल्याने आपल्या मनोकामना पूर्ण होतात। हे व्रत दिवसभर धरून रात्री चंद्रदर्शन करून झाल्यानंतर आपण नैवेद्य दाखवून बाप्पांना उपवास सोडत असतो, तर त्याची फलप्राप्ती होत असते। तर 9:09 चंद्रदर्शन होणार आहे 16 एप्रिल रोजी। तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी महत्त्वाचे असते की जोपर्यंत चंद्र दिसत नाही तोपर्यंत आपण उपवास सोडत नसतो। कुठेतरी म्हणजे कोणत्या गावाला तर चंद्राला अर्घ्य देण्याची देखील परंपरा आहे। तर आपण संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांची पूजा केली जाते। सकाळी लवकर उठून गणेशाच्या मूर्तीचे किंवा फोटोचेही पूजन आपण करत असतो। तसेच धूप दीप अगरबत्ती गणपती बाप्पांना लाल जास्वंदाची फुले अत्यंत प्रिय आहेत। जास्वंदाची जरी नसली तरी आपण लाल फूल बाप्पांना खूप प्रिय असते, तर जास्वंदाचं हे महत्त्व आहे। तर गणपती बाप्पांच्या देवळामध्ये किंवा मंदिरामध्ये जाऊन आपण बाप्पांची आराधना देखील करू शकतो। तसेच आपण संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती अथर्वशीर्ष, गणपती स्तोत्र आणि ओम गंग गणपते नमः या मंत्राचा जप देखील करत असतो। तर अशा प्रकारे आपण बाप्पांचे व्रत करत असतो। तर किमान 11 वेळेस तरी आपण गणपती अथर्वशीर्षाचे वाचन करावे। तसेच शेवटी फलश्रुती देखील म्हटली तरी चालते आणि ओम गंग गणपते नमः या मंत्राचा जप देखील आपण 108 वेळेस करू शकतो किंवा ज्यांना जास्त वेळेस किंवा म्हणजे 11 वेळेस करायचं आहे ते देखील करू शकतात। अशा प्रकारे आपण गणपती बाप्पांची पूजा अर्चा संकष्टी चतुर्थीच्या दिवशी करू शकतो। तर या दिवशी आपण मनोभावे केलेली सेवा बाप्पा स्वीकारून भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतात असे देखील म्हटले जाते। तर कोणी म्हणजे असं म्हणतात ना की दिवसभर उपवास करायचा, फक्त मोदक मिठाचे मोदक करतात कोणी, ते पण खातात। मग 21 मोदक करायचे, त्यामध्ये एक मिठाचा मोदक करायचा, म्हणजे त्यांची इच्छा असते की आपण असं जर केलं तर आपली इच्छा पूर्ण करतील बाप्पा म्हणून। तर मिठाचा मोदक लागला की आपण मोदक खाणे बंद करायचं, हे देखील आपण करू शकतो। तर भेटूयात नवीन व्हिडिओसोबत। या व्हिडिओमध्ये एवढेच जाणून घ्यायचे होते। धन्यवाद।